आपण बुलेटिनमध्ये पुढे जाऊया। पावसाच्या विश्रांतीनंतरही नालासोपाऱ्यातील परिस्थिती अगदी जैसे थे आहे। नालासोपाऱ्यातील नागरिकांच्या घरात पाणी साचलेलं आहे। चिखलाचे साम्राज्य परिसरात निर्माण झालेलं आहे। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुशांत यांच्याशी या संदर्भात बोलूया। सुशांत, नालासोपाऱ्यातली आत्ताची परिस्थिती काय आहे? मागच्या 4 ते 5 दिवसांची परिस्थिती काय होती? तुम्ही स्वतः त्या सगळ्या परिसरात राहायला आहात। सुशांत, विक्रांत, आपण जर बघितलं असाल तर आता पावसाने उसंत घेतलेली आहे। पाऊस कालपासून थांबलेला आहे, मात्र परिस्थिती जी आहे ती जैसे ते आहे। मी आता ज्या ठिकाणी आहे त्या भागातच फक्त नेटवर्क मिळत आहे। इतर कुठल्याही भागात मोबाईलला नेटवर्क नाहीये, लाईट्स नाहीयेत, लोकांच्या घरात अजूनही पाणी आणि चिखल देखील साचलेला आहे। आपले प्रतिनिधी आहेत विपुल पाटील, जे मागील 5 ते 6 दिवसापासून इथलं सगळं कव्हरेज करतात। आपण त्यांना विचारणार आहोत। विपुल, पहिल्या दिवसाची परिस्थिती आणि आजची काय आहे, काय अवस्था आहे सध्या? खरं तर आपण जर पाहिलं तर गेल्या 9 दिवसांपासून वसई विरार परिसर जो आहे तो अजूनही पाण्याखाली आहे। काही सखल भाग अजूनही पाण्याखाली गेलेले आहेत। सोसायटी असतील, दुकानं असतील, हे अजूनही पाण्याखाली आहेत। त्यामुळे नागरिकांचं मोठं जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात हाल झालेले आहेत। मात्र या ठिकाणी जे महापालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, यांच्याकडून कुठलीही मदत या नागरिकांना झालेली आहे। इथले स्थानिक आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी लोकांना मदत करत नाहीत असा आरोप इथले लोक करतायत। तू ग्राउंडवर होता, नेमकी काय परिस्थिती होती? नक्कीच एक म्हटलं तर खरं परिस्थिती हीच आहे की दोन्ही आमदारांनी कुठेही पाहणी केलेली नाही आहे, नागरिकांशी संपर्क केलेला नाही आहे, कुठल्याही पद्धतीची मदत त्यांना दिलेली नाही आहे। त्यामुळे आता नागरिकांनी तीव्र संताप देखील व्यक्त केलेला आहे। कारण 9 दिवस वसई विरार पाण्याखाली गेलेला आहे। संपूर्ण परिसरामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत होतं। अनेक नागरिकांना आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता। ये जाण्यासाठी रस्ते पाण्याखाली गेल्यानंतर वाहतूक संपूर्ण बंद होती। नागरिकांनी करायची तरी काय, प्रशासनाकडून मदत नव्हती। मग त्यामुळे आता नागरिक या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये 9 दिवस त्यांनी काढलेले आहेत। त्यामुळे आता प्रशासन यांना कशी मदत देणार याकडे लक्ष लागलेलं लोकांचं। विक्रांत, खरं तर प्रशासन कशी मदत देणार बघणं महत्वाचं आहे। मात्र आत्ताची अपडेट आहे, पालकमंत्री गणेश नाईक आहेत। पाऊस गेलेला आहे, उसंत पावसाने घेतल्यानंतर ते आज दौरा करतात। मी आता ज्या ठिकाणी विक्रांत उभा आहे ना त्या ठिकाणी पाणी बघतोय। आता पाणी कमी झालंय, मात्र या भागात तुम्ही येऊही शकत नव्हता, एवढं पाणी होतं। जवळपास कमरे एवढं पाणी जे आहे ते कालपर्यंत होतं। कालपासून पाऊस थांबलेला आहे, त्यामुळे हे पाणी जे आहे ते कमी झालंय। मात्र याच्या पुढे जर गेलात तर अजूनही पाणी जे आहे ते गुडघाभर आहे। विक्रांत, अर्थात इथे मोबाईलला नेटवर्क नाहीये, लोकांनी कामावर जायचं कसं असा प्रश्न पडलाय। एकीकडे लोकल सेवा सुरू आहेत, मात्र स्टेशन पर्यंत पोहोचायचं कसं, हा खरं तर प्रश्न इथल्या नागरिकांवर पडलेला आहे। आणि मागील 6 दिवसापासून इथले नागरिक कामावर जाऊ शकत नाही होते। आज काही जण जे आहेत ते आपल्या कामावर गेलेले आहेत, कारण स्टेशन परिसरचा रस्ता जो आहे तो पूर्णतः अजूनही पाण्याखाली आहे, एसटी डेपो पाण्याखाली आहे। अशात आज पालकमंत्री दौरा करतायत। पालकमंत्री इतके दिवस कुठे होते असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागलेत। कारण अर्थातच ज्यावेळी एखाद्या जिल्ह्यावर संकट येतं, अर्थात पावसाचं संकट होतं, पालघर जिल्हा पूर्ण पाण्याखाली गेला होता, वसई विरारमध्ये सर्वाधिक पाऊस पडला आणि अशात पालकमंत्री गायब होते। आज ते दौरा करतायत, संपूर्ण विभागाची पाहणी करणार आहेत। त्यामुळे कुठेतरी उशीर झालाय का असा प्रश्न आता इथले रहिवासी विचारतायत। विक्रांत, धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पालकमंत्री असतील, आमदार, नगरसेवक, लोकप्रतिनिधी ज्यांना लोकांनी त्यांची कामं करावी म्हणून निवडून दिलेलं आहे, ते आता तरी किमान पाणी ओसरल्यावर आता तरी त्या ठिकाणी पोहोचतील आणि प्रत्यक्ष मदत करतील, ही अपेक्षा वसई विरारकरांना, नालासोपारेकरांना आहे। धन्यवाद सुशांत, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।